अहमदनगर आता जाऊयात बुलढाण्यामध्ये भाजप नेत्याची महिलेला मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ ट्विट करत शिवा तायडे यांनी पोलीस ठाण्यामध्ये महिलेला मारहाण केली आहे, तो व्हिडिओ आता ट्विट केला आहे। तर बुलढाण्यातली आपण ही संपूर्ण घटना पाहतोय। बुलढाण्यामध्ये भाजप नेत्याकडून आता महिलेला मारहाण झालेली आहे आणि मुख्य म्हणजे पोलीस ठाण्यातच ही मारहाण झाल्याची सध्या बातमी हाती येते। आणि विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ नुकताच ट्विट केलेला आहे। शिवा तायडे यांनी पोलीस ठाण्यात महिलेला केलेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। ही घटना नेमकी काय घडली आहे, या मारहाणीचं कारण नेमकं काय, या संदर्भामध्ये अधिक माहिती ही घेतली जाते। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय बुलढाण्यातला हा एक व्हिडिओ आता सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेला आहे। ही मारहाण नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, काय अधिकचे अपडेट? सुषमा अंधारेंनी काही वेळापूर्वीच हा व्हिडिओ ट्विट केलाय। यात त्यांनी असा उल्लेख केलाय की बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत शिवा तायडे यांच्याकडून भर पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेला अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचं दिसून येतोय। तर त्यात ही मारहाण कोणत्या कारणास्तव झाली ही माहिती अजून स्पष्ट होऊ शकलेली नाही। तरी भर पोलीस स्टेशन मध्ये मारहाण झाल्याची घटना ही एक निंदनीय प्रकार असा आपल्याला म्हणता येईल। नक्कीच हा अतिशय निंदनीय असा प्रकार आहे। आता या संदर्भात पोलिसांनी पुढचं काय पाऊल उचललंय का? कुठलेही पाऊल उचलल्याची माहिती नाहीये। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह सध्या दृश्य पाहतोय। सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या त्यांनी हा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। भाजपमध्ये बुलढाण्यातील भाजप नेत्याचा हा प्रकार त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर आणलाय।